जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हर विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. साधक लक्षण समास आपण उजळणी स्वरूपामध्ये श्री महाराजांच्या सेवेत पाहतोय. कालपर्यंत आपण जो विषय पाहिला त्यालाच जोडून समर्थ उपाधीचा विषय मांडतात. परती सारून उपाधी असाध्य वस्तू साधने साधी स्वरूपी करी दृढबुद्धी या नाव साधक. आपल्याकडे काही गोष्टी आलेल्या आहेत. जसं मन आहे, चित्त आहे, अंतःकरण आहे, तसंच आपल्याजवळ बुद्धी नावाची एक गोष्ट आहे ज्याबद्दल महत्त्वाचं विधान समर्थांनी अवहित केलेलं आहे. बुद्धी ही त्यातल्या त्यात एकच अशी गोष्ट आहे जी आत्मस्वरूपाला ओळखू शकेल. ओळखणं आणि आत्मस्वरूपाकार होणं या दोन गोष्टी भिन्न राहतातच बरं का, पण त्यातल्या त्यात बुद्धी ही एकमेव गोष्ट अशी आहे जी अग्र होऊन आणखी कुठल्या गोष्टीबद्दल चिंतन करणार नाही, आणखी कुठल्या गोष्टीचा निर्णय देणार नाही. मी आत्मा याच भावामध्ये स्थिर होऊ शकेल असं मन नाही, चित्त नाही, तर केवळ बुद्धी आहे. म्हणूनच देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी असं समर्थही म्हणाले. म्हणजे आत्मचित्त करावं, आत्ममन करावं असं न म्हणता बुद्धी हाच शब्द तिथं वापरला गेला. या बुद्धीचा आणि उपाधी या गोष्टीचा अत्यंत जवळचा संबंध आहे. आपण या दोन्ही गोष्टींना सविस्तरपणे समजून घेऊया. बुद्धी ही अशी गोष्ट आहे जी वैशिष्ट्यपूर्ण घटनेमध्येच उपयोगी पडते. उदाहरणार्थ आपण नुसतं काहीतरी ऐकत असू तर तिथं बुद्धी लागेलच असं नाही, पण जे ऐकत आहे ते समजून घ्यायचं असेल तर बुद्धी लागते. आपण आज गाडी चालवतो किंवा पोहतो, पण हे करत असताना बुद्धीचा वापर करतो का? निश्चितच करतो. पण जेव्हा आपल्याला पोहायला येत नव्हतं आणि आपण शिकत होतो, किंवा गाडी चालवायला येत नव्हती आणि आपण ते शिकत होतो, तेव्हा पहा आपण बुद्धीचा जास्तीत जास्त वापर करून घेतो. एकदा तो वापर करून झाला आणि गाडी चालवायला यायला लागली की दरवेळी गाडी चालवण्याबद्दलच्या बारीकसारीक गोष्टीमध्ये बुद्धी वापरावी लागत नाही. नकळतपणे क्लच, ॲक्सेलरेटर, ब्रेक सगळं काही आपण वापरतो. पण समोर अचानक काही घटना घडली की लगेच मग बुद्धी परत वापरावी लागते. म्हणजे विशेष प्रसंग असेल तेव्हा बुद्धीचा वापर होतो आणि एकदा वापर करून झाला की मग ती तितकीशी न वापरता वरवर आपण वापरतो. आणखी एक उदाहरण आपण पाहूया. लहानपणी एक काळ असा होता की जेव्हा 2+2 म्हणजे किती हे सुद्धा कळायला उशीर लागत होता. पाढेपाठ करणं ही एक मोठी गोष्ट असायची. पण आता 4×2 8 हे इतक्या पटकन येतं की तिथं बुद्धी जणू वापरलीच नाही असं आपलं होतं. खरं पाहता बुद्धी वापरली जाते, पण ज्यामध्ये ती वापरली जाते ते इतकं सवयीचं झालेलं आहे की आता तितकीशी ती वापरली जात नाही. जास्त बुद्धी वापरायला आता कठीण गणित समोर यावं लागेल तरच ती वापरली जाईल. मनाच्या, चित्ताच्या बाबतीत मात्र असं होत नाही. मन एकदा विचारांमध्ये पडलं की ते विचारात पडलं. मग कमी विचार आहेत की जास्त विचार आहेत यानं फरक काही पडत नाही. मनाची व्यग्रता तशीच राहते. चित्ताच्या बाबतीतही चिंतन जर आहे तर चित्त सुरू आहे. चिंतन विषयाचं असेल किंवा आध्यात्मिक गोष्टीचं असेल, पण चित्त सुरू आहे. बुद्धी मात्र जेव्हा बुद्धीचं कार्य नाही तेव्हा शांत होऊ शकते. म्हणून मनापेक्षा बुद्धी ही सूक्ष्म आहे. आपण आता कर्मवार समजून घेऊया, म्हणजे आपल्याला बुद्धीही समजेल आणि इथे उपाधी कशाला म्हणतायत समर्थ ही सुद्धा गोष्ट समजेल. आपल्यासमोर गुलाबाचं फूल आहे. गुलाबाचं फूल हे स्थूल आहे. ज्या डोळ्यांनी आपल्याला गुलाबाचं फूल दिसलं ते डोळेही स्थूल आहेत. डोळ्याच्या मागे चैतन्य शक्ती आहे, म्हणून आपण तो गुलाब आहे हे ओळखू शकतो. अर्थात त्याची ओळख मेंदूमध्ये होते, पण जी चैतन्य शक्ती डोळ्यामागे आहे तीच मेंदूमागे आहे. डोळ्याच्या मार्फत ते चित्र आतमध्ये येतं आणि मेंदूच्या मार्फत ते ग्रहण केलं जातं, त्याचं ज्ञान घडतं. ही गोष्ट जी घडली या गोष्टीमध्ये काही टप्पे आले. आपल्या मनाला वाटलं किती सुंदर फूल आहे. आता हे जे मनाला वाटलेलं आहे ते त्या फुलापेक्षा सूक्ष्म आहे. म्हणजे फूल कुठे आहे हे आपण बोटानं दाखवू शकू,
पण मनात आलेला हा विचार की फूल सुंदर आहे हे आपल्याला असं दाखवता येणार नाही. हे केवळ मनामध्ये आहे. म्हणजेच त्या दृश्य विषयापेक्षा मन हे आणखी सूक्ष्म आहे. आणि मनापेक्षाही बुद्धी सूक्ष्म. कशी? कारण ते फूल काय आहे याची ओळख बुद्धीमध्ये झाली, निर्णय बुद्धीमध्ये झाला आणि मग तो निर्णय बदलला नाही. एकदा गुलाबाचं फूल आहे हे ठरल्यानंतर त्या बुद्धीनं हे फूल चाफ्याचं आहे असा निर्णय नंतर दिला नाही. मनाच्या बाबतीत मात्र बदल होऊ शकतो. फूल सुंदर आहे पण आपण तोडावं की नाही, चला तोडूया किंवा न तोडलेलं बरं, जवळूनच वास घेऊया किंवा तोडून हातात घेऊन वास घेऊया, तोडूया आणि देवाला वाहूया, विचार अनंत प्रकारचे येऊ शकतात. असं पहा, मोठं तळं असतं, त्या तळ्याच्या खाली जे पाणी असतं ते स्थिर असतं, पण वरती जे वारं वाहतं त्याच्यामुळे तळ्याच्या वरील पाणी मात्र अस्थिर राहतं. ही अस्थिरता जडत्वाला दर्शवते. त्यामुळंच स्थूल वस्तू म्हणजे गुलाबाचं फूल हे मनाच्या सापेक्ष जड आहे आणि मनातील विचार हे बुद्धीच्या सापेक्ष जड आहेत, कारण बुद्धी ही मनापेक्षा सूक्ष्म आहे, आत तळाशी आहे. समर्थ आपल्याला सांगतायत, साधक उपाधीला बाजूला टाकतो आणि आत्मस्वरूपाच्या दृढ बुद्धीमध्ये राहतो. हा विषय समजून घेताना आता आपण उपाधीकडे येऊया. या आत्ताच्या दृष्टांतामध्ये उपाधी लपलेली आहे, ती आपण पाहिली तर आपल्याला विषय लगेच कळेल. आपल्या मनाला गुलाबाची उपाधी आहे आणि बुद्धीला मनाची उपाधी आहे. म्हणजे मनाच्या उपाधीशिवाय बुद्धीमध्ये निर्णय झालेला नाही आणि बाहेरच्या दृश्य गुलाबाच्या उपाधीशिवाय मनात विचार आलेला नाही. एकमेकांच्या उपाधीवरती अवलंबून आहेत. गुलाबाचं फूल दिसलंच नाही तर काय सुंदर गुलाब आहे असा विचार मनात येणार नाही. बरं, हा सुंदर गुलाब आहे म्हणजे फूल सुंदर आहे आणि ते गुलाबाचं आहे हा निर्णय बुद्धीमध्ये होऊन मग मनाने असा विचार केलेला आहे. म्हणजे पहा बरं का, डोळ्यातून विषय आत गेला, मनाचा स्पर्श झाला आणि मनाचा स्पर्श बुद्धीपर्यंत पोहोचून बुद्धीमध्ये निर्णय होऊन मनानं पुन्हा विचार केला की गुलाबाचं फूल किती सुंदर आहे. अशा तऱ्हेनं एकमेकांच्या उपाधीवरती एकमेक कार्य करत राहतात आणि अर्थातच या गोष्टींच्या जागासुद्धा ठरलेल्या आहेत. विषय दृश्य हे बाहेर आहे आणि बुद्धी खूप आतमध्ये सूक्ष्म रूपानं आहे. आपल्या डोळ्यांपुढे एक सरळ रेष आणा. रेषेच्या डाव्या टोकाला विषय आहे, गुलाबाचं फूल आहे. आता उजवीकडे प्रवास करूया रेषेवरून. जसं जसं उजवीकडे येऊ तसा एक मनाचा बिंदू आहे. आणखी थोडं उजवीकडे आल्यानंतर बुद्धीचा बिंदू आहे. गुलाब जे दृश्य आहे तिथून मनापर्यंतचा प्रवास झाला चैतन्यामुळं. तो चैतन्याचा प्रवास लगेच बुद्धीपर्यंत गेला. तिथे निर्णय झाला की हे फूल आहे, सुंदर आहे, गुलाबाचं आहे वगैरे वगैरे. आणि बुद्धीचा प्रवास लगेच मनाकडे झाला आणि मनामध्ये विचार आला की गुलाबाचं फूल किती सुंदर आहे. असं हे अगदी वेगानं घडल्यामुळं यातला फरक लक्षात येत नाही, पण आपल्याला असं वाटतं की केवळ मनानं विचार केला. माऊली ज्ञानेश्वरीच्या 13व्या अध्यायात मनाची ही जागा सांगतात. ते बुद्धीसी बाहेरी अहंकाराच्या उरावरी ऐसा ठाई माझारी बळीयावले. म्हणजे कुठे आहे ते बुद्धीच्या बाहेर आहे पण अहंकाराच्या डोक्यावर आहे असं माऊली म्हणतात. याचा अर्थ असा की आपलं मन आणि आपली बुद्धी याच्यामध्ये सूक्ष्म रूपानं अहंकार आहे आणि या अहंकारावर मन बसलेलं आहे. म्हणजे गुलाबाचं फूल डोळ्यांमधून आत आलं खरं, बुद्धीमध्ये त्याचा निर्णय झाला खरा, मग मनानं विचारही केला ही पण गोष्ट खरी की गुलाबाचं फूल सुंदर आहे. पण हा विचार कुणी केला? हे कळलं कुणाला की गुलाबाचं फूल सुंदर आहे तर आपण अहंकारानं मला असं उत्तर देतो. हा मी इथे आला कुठून? हा मी तिथे भ्रमरूप आहे. मन आणि बुद्धीच्या मध्ये असलेला हा भ्रमरूप जो अहंकार आहे त्याच्या डोक्यावरती मन बसतं आणि मग एकामागून एक विचार सुरू होतात. बुद्धीचं काम संपलं आहे. फूल आहे, सुंदर आहे, गुलाबाचं आहे, इथं तिचं काम संपलं. पण आता मनाचे विचार सुरू झाले आणि ते कोणते येतील सांगता येत नाही. जसं मगाशी आपण पाहिलं की वास पाहावा की देवाला वाहावं
की तोडून घ्यावं वगैरे वगैरे. हे सर्व विचार आता सुनिश्चित झाले, पण ते अहंकाराच्या पार्श्वभूमीवर झाले, कारण मन अहंकाराच्या डोक्यावर बसलेलं आहे. या अहंकारामुळं इथे पूर्ण उपाधी कार्य करते. मग हा अहंकार भ्रमरूप कसा? तर त्यालाही एक कारण आहे. त्या अहंकारानं हे आपल्याला जाणवून दिलेलं आहे की गुलाबाचा अनुभव मला आला, पण वस्तुस्थिती तशी नाही. कारण त्या अहंकारामुळं मनानं कार्य केलेलं नाही, त्या अहंकारामुळं इंद्रियानं कार्य केलेलं नाही, आणि बुद्धीनं जो निर्णय घेतला तोही त्या अहंकारामुळं घेतलेला नाही. बुद्धी निर्णय करू शकली कारण त्या बुद्धीच्या अलीकडे आत्मस्वरूपाची शक्ती आहे. म्हणून आपण दिवाळीमध्ये किंवा गणपतीमध्ये लाईटची माळ वापरतो पहा. संपूर्ण माळ सुरू असते का? कारण अलीकडे विद्युत प्रवाह आहे म्हणून. आता असं गृहीत धरू की त्या माळेमध्ये एक दृश्याचा दिवा आहे, एक मनाचा दिवा आहे. मन आणि बुद्धीच्या मध्ये अहंकाराचा दिवा आहे आणि बुद्धीचाही दिवा आहे. यातल्या कुठल्याही दिव्यामुळं माळ सुरू आहे की विद्युत प्रवाहामुळं सुरू आहे? अर्थातच प्रवाहामुळं. पण अहंकार नावाची गोष्ट जी मध्ये येते ती भ्रमरूप अशासाठी, कारण ती असा भास उत्पन्न करते की माझ्याचमुळं ही दिव्याची माळ सुरू आहे. आणि मग हा भास मनामध्येही शिरतो, बुद्धीमध्येही शिरतो, आणि मग व्यक्ती अहंकारानं व्यापून जाते. वस्तुस्थिती मात्र निराळी आहे. विद्युत प्रवाह आहे म्हणून सर्व काही कार्य सुरू आहे. याचा अर्थ असा की नको ती गोष्ट काढली की तिथला भ्रम दूर होणार आहे. पुन्हा आपण या लाईटच्या माळेचंच उदाहरण पाहूया. या लाईटच्या माळेमधील मधला एक दिवा काढून टाकला किंवा खराब झाला तर संपूर्ण माळ बंद पडते, कारण विद्युत प्रवाह सलग जोडलेला असतो म्हणून. म्हणजेच अहंकाराचा इथला नसलेलाच दिवा जर काढून टाकला तर संपूर्ण भ्रमाची माळ बंद पडणार आहे. म्हणजे नेमका कोणता दिवा काढायचा हे माहीत असेल तर साधक भ्रम दूर करू शकेल. आणि हीच गोष्ट सद्गुरू सांगतात. आणि हा नको असलेला दिवा, हा नको असलेला भ्रमरूप अहंकार म्हणजेच खरी उपाधी आहे. ही उपाधी एकदा गेली की साधकाचं काम झालं. आपण अगदी सुरुवातीला कोणाला कशाची उपाधी आहे हे समजून घेत असताना दृश्याची म्हणजेच गुलाबाची उपाधी मनाला आहे आणि मनाची उपाधी बुद्धीला आहे हे पाहिलं. पण हा जो अहंकार आहे त्यानं असं चित्र निर्माण होतं की या सगळ्यात मीच आहे, आणि हा मी जर नसेल तर बाकी कुठल्याही गोष्टी असून काहीही फरक पडत नाही. म्हणजे दृश्य आहे, मन आहे, बुद्धी आहे, पण जर अहंकार नसेल तर ते मन भगवत स्वरूप असतं, बुद्धी ही आत्मबुद्धी असते आणि दृश्यामध्ये परमात्म स्वरूपच भरून राहिलेलं असतं. असं पहा, शेजारी श्री महाराज उभे आहेत अशी कल्पना करा. श्री महाराजही गुलाबाचं फूल पाहतायत, आपणही गुलाबाचं फूल पाहतोय. पण ज्ञानी म्हणजे श्री महाराजांनी गुलाबाचं फूल पाहणं आणि त्याचा वास घेणं, आणि आपण गुलाबाचं फूल पाहणं आणि वास घेणं यामध्ये उपाधीचाच फरक आहे. आपण उपाधीत सापडलोय अहंकाराच्या, श्री महाराजांना ती उपाधी नाही. म्हणजे याचा अर्थ असा की देह बदलत नाही, कर्म बदलत नाही, दृश्याचा अनुभव बदलत नाही, पण जो ज्ञानी आहे तो अहंकाराच्या उपाधीला बाजूला टाकून जगत राहतो. समर्थ आपल्याला सांगतायत की ही उपाधी बाजूला टाकण्याचा जो अभ्यास करतो तो साधक आहे. मग ते पुढे म्हणतात, असाध्य वस्तू साधने साधी. असाध्य असलेलं आत्मस्वरूप साधण्याचा प्रयत्न करणं म्हणजेच उपाधीला बाजूला ठेवणं आहे. असं पहा, आत्मस्वरूप म्हणजे काही स्थूल गोष्ट नाही की ती प्रयत्नानं मिळवावी. मिळवायला आधी त्या गोष्टीचं नसणं असायला पाहिजे ना. माझ्याजवळ 5 रुपये नाहीत म्हणून मी 5 रुपये मिळवले. आत्म्याच्या बाबतीत असं नसणं नाहीच आहे. आत्मा आहेच आहे अशा स्वसंवेद्य अवस्थेमध्ये आहे, म्हणून त्याला असाध्य म्हटलेलं आहे. मग साधक असाध्य असलेली वस्तू साधायचा प्रयत्न करतो म्हणजे काय करतो? तर तो उपाधीला बाजूला टाकण्याचाच अभ्यास करतो. याचा अर्थ असा की भ्रम दूर करण्याचा अभ्यास नियमानं करणारा तो साधक. भ्रम या शब्दातच सगळं आलं. पाणी नाही आहे तरी आहे असं वाटतं, त्याला भ्रम म्हणतात. ते मृगजळ आहे. याचा अर्थ असा की उपाधी ही खरं पाहता मृगजळासारखी आहे,
पण सत्य वाटून त्या पाण्यामागे जसं हरणानं धावावं तसं आपण उपाधीमध्ये सापडून राहिलो आहे. ती जाग आणण्याचा जो रोज अभ्यास करतो तो साधक असतो. जसं जसं लक्षात येईल की ते मृगजळ आहे तसं तसं भ्रम दूर होणारच ना. त्याच पद्धतीनं साधनेमध्ये उपाधी जशी जशी गळत जाते तसं तसं आत्मस्वरूप तिथे उजेडाला यायला लागतं. असलेलीच गोष्ट स्पष्टत्वानं समोर यायला लागते. असाध्य असलेली म्हणजे साधायची गरज नसलेली आत्मवस्तू आपोआप प्रगट व्हायला लागते. मग आता याला एक मार्ग असणार. उपाधी टाकायची म्हणजे नेमकं काय करायचं, तर सूक्ष्मातल्या सूक्ष्म गोष्टीवरती कार्य करावं लागेल तरच ते साधेल. दृश्य तर स्थूल झालं, मनही स्थूल आहे, पण ते बुद्धीच्या सापेक्ष. म्हणजे सगळ्यात सूक्ष्म गोष्ट कोणती असेल तर ती बुद्धी आहे. म्हणून ती बुद्धी साधनेला उपयोगी पडते. म्हणून समर्थ म्हणतात, स्वरूपी करी दृढबुद्धी या नाव साधक. आधी तो त्याची बुद्धी स्वरूपाच्या ठिकाणी दृढ करतो. कारण बुद्धीमध्येच हे सामर्थ्य आहे जे दृढ राहू शकेल. मन दृढ राहू शकणार नाही. मन हे चंचल आहे, किंबहुना एक प्रकारे मृगजळच आहे. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर महाराज तर मनाला एक प्रकारचा भासच म्हणतात. म्हणूनच तर त्याचा धरबंध नाही. ते कोणता विचार करील सांगता येत नाही. अनियंत्रित वायूनं जसं फिरावं त्या पद्धतीचं मन आहे. बुद्धी मात्र तशी नाही. गुलाबाच्या फुलाचा निर्णय झाल्यानंतर दुसऱ्या फुलाचा निर्णय तिथे होत नाही. गुलाबाबद्दलचे विचार मन अनेक करेल, पण निर्णय आता बदलत नाही. म्हणून ही बुद्धी साधकाला उपयोगी पडते. म्हणून सद्गुरू साधकाला आधी बुद्धी स्वरूपाच्या ठिकाणी लावायला सांगतात. असं पहा, आपल्या खिशामध्ये 500 रुपये आहेत आणि आपल्याला खाण्याचे नियम आहेत. आता भेळेचा गाडा आला, वडापावचा गाडा आला. मन तिकडे लगेच धावलं. मगाशीच आपण पाहिले त्याला दृश्याची उपाधी आहे. मग भेळ खावीशी वाटायला लागली, वडा खावासा वाटायला लागला. पण बुद्धीनं निर्णय घेतलेला आहे की आपल्याला खाण्याचं पथ्य आहे, पैसे आहेत, पण आपल्याला हे खायचं नाही. इथे जी बदलत नाही ती बुद्धी आहे. मनाच्या अधीन जर ती झाली तर ती तिचा निर्णय बदलून मनाच्या मागे वाहवत जाईल. अशाच मार्गानं मनुष्य विषयासक्त होतो. पण जो साधक आहे तो असं करत नाही. त्याची बुद्धी तो स्थिर ठेवतो आणि म्हणून ती बुद्धी तो साधनेमध्ये वापरू शकतो. जसं इथं विचारी मनुष्य त्याच्या आहाराच्या नियमांमध्ये बुद्धी स्थिर ठेवेल, तसंच सद्गुरूंनी साधकाला, शिष्याला सांगितलेलं असतं की बुद्धी स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर ठेवायची. आता आहाराचा निर्णय ही काही दृश्य वस्तू नाही, तसंच स्वरूपही दृश्य नाही. स्वरूपाच्या ठिकाणी बुद्धी स्थिर ठेवायची. याचाच अर्थ अहम आत्मा हे कधीची विसरू नये हे पथ्य सांभाळायचं. म्हणजेच मी आत्मा आहे, मी हा देह नाही, मन नाही, चित्त बुद्धी काहीही नाही. माझा अनुभवांशी संबंध नाही. अनुभव ज्या सत्तेवरती येतो कळून ती सत्ता म्हणजेच मी आहे, या जाणीवेमध्ये शिष्यानं राहायचं. याला म्हणायचं स्वरूपी करी दृढबुद्धी. इथे सुद्धा समर्थांनी करी असा शब्द वापरलाय किंवा असाध्य वस्तू साधने साधी असा शब्द वापरलाय. हा साधी शब्द किंवा करी शब्द मुद्दामहून केलेल्या प्रयत्नांना निर्देशित करतो. त्याच्या जीवनामध्ये असे प्रसंग येणार की बुद्धी हलेल, म्हणजेच मनाच्या वर्चस्वाखाली धावत जाईल, पण तो तिथे सावध राहून बुद्धीचा निर्णय पक्का ठेवतो. आपल्याला उपाधी बाजूला करायची आहे म्हणून हा मार्ग सद्गुरूंनी दिलेला आहे, म्हणून तो त्या मार्गावरती दृढ राहतो. इथेही उपाधीचा सूक्ष्म अर्थ आपण पाहूया. उपाधी जर अहंकार असेल तर तो अहंकार प्रयत्नांमध्येही झिरपू शकतो. म्हणजे मी निर्णय घेतला, मी ठरवलं की मी आत्मा आहे, अशा पद्धतीची उपाधी तिथेही येऊ शकते. हे टळावं याचसाठी सद्गुरूंची योजना आहे. परमपूज्य बेलसरे महाराज म्हणत नाहीत का, नाम तेच आहे, पण सद्गुरूंनी दिल्यानंतर त्यांनी दिलंय म्हणून मी घेतो, त्यांना आवडतं म्हणून मी घेतो, असा भाव येऊन साधनेतील अहंकार आपोआपच बाजूला राहतो. त्याच पद्धतीनं स्वरूपामध्ये दृढ राहायला सांगितलं कोणी बुद्धीला, तर सद्गुरूंनी. त्यामुळं सगळं श्रेय सद्गुरूंकडं जातं आणि साधक केवळ कृती करत राहतो, स्वरूपाच्या ठिकाणी दृढबुद्धी ठेवण्याची.
आणि त्या कृतीचा परिणाम म्हणून उपाधी आपोआप गळून जाते. उपाधीनीच उपाधी जर तो मारायला गेला तर तो उपाधीमध्येच सापडला. म्हणून सद्गुरूंचा हात धरून तो उपाधी बाजूला करतो आणि उपाधी रहित होऊन असाध्य असलेल्या वेगळेपणानं ज्याला पाहता येत नाही अशा स्वरूपाशी तदाकार होऊन जातो. आणखी सूक्ष्म विचार केला तर लक्षात येईल की ही उपाधीच ज्ञानाला आणि अज्ञानाला कारणीभूत आहे, जाणीवेला आणि नेणिवेला कारणीभूत आहे. उपाधी गेल्याशिवाय जाणीव आणि नेणिवेच्या पलीकडे साधक जाऊ शकत नाही. हा उपाधी घालवण्याचा अभ्यास प्रत्येक टप्प्यावर करावा लागतो. आत्ताचं चाललेलं हे श्रवण असेल, श्रवण संपल्यानंतर केलं जाणारं कोणतंही कर्म असेल, प्रत्येक क्षणी प्रत्येक श्वासाला उपाधीला बाजूला ठेवण्याचा अभ्यास करावा लागतो. मग हा अभ्यास जोपर्यंत बुद्धिस्वरूपाच्या ठिकाणी आपण स्थिर करणार नाही तोपर्यंत घडणं शक्य नाही. एकदा निर्णय झाला की सगळ्या हालचाली त्या निर्णयाच्या दिशेनं होत असतात. अमक्या दुकानातून फुले खरेदी करायची असा एकदा निर्णय झाला की आपण रस्ता कोणताही निवडू किंवा रस्त्यावर कोणत्याही अडचणी येवोत, आपण शेवटी दुकानात जाऊन खरेदी करणार. त्याच प्रकारे स्वरूपाच्या ठिकाणी असलेली दृढबुद्धी साधकाला अंतिमतः स्वरूपापर्यंत घेऊन जाते. हा मार्ग जो प्रयत्नपूर्वक चालतो, निर्णय घेऊन प्रयत्नपूर्वक त्या निर्णयावरती ठाम राहतो, तो साधक असतो, हे समर्थ सांगतात. पुढेही समर्थांनी साधकाची वाट अनेक प्रकारांनी सांगितली आहे. तो सर्व भाग उजळणीमध्ये आपण यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम.